दृश्य आहे मुंबईतील मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात होते आहे। गणरायाची भव्य मूर्ती विराजमान झालेली दिसते। गणपती आणि शिवशंभू शंकर असे या गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची दृश्य आहे मुंबईतील मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात होते आहे। गणरायाची भव्य मूर्ती विराजमान झालेली दिसते। गणपती आणि शिवशंभू शंकर असे या गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची दृश्य आहे मुंबईतील मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात होते आहे। गणरायाची भव्य मूर्ती विराजमान झालेली दिसते। गणपती आणि शिवशंभू शंकर असे या गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची दृश्य आहे मुंबईतील मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात होते आहे। गणरायाची भव्य मूर्ती विराजमान झालेली दिसते। गणपती आणि शिवशंभू शंकर असे या सगळ्या मूर्तीचं स्वरूप आहे। गणेश गल्लीच्या गणरायाचं मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात आणि भाविक आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सुद्धा जमलेले आहेत। 10 दिवस उत्साहाचे असतात, 10 दिवस आनंदाचे असतात, 10 दिवस भावभक्तीचे असतात आणि याच गणेशोत्सवाची सांगता आज होते आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पासोबत अनेकांचं भावनिक नातं सुद्धा असतं। त्यामुळे जड अंतःकरणानं आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो। त्यामुळे 10 दिवसात ज्यांना गणरायाचं प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेता आलं नाही ते या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात आणि डोळे भरून आपल्या बाप्पाला बघतात। गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाची दृश्य आपण बघतोय। कार्यकर्त्यांची लगबग सगळी बघायला मिळते आहे। गुलालाची उधळण सुद्धा करण्यात आलेली आहे आणि ज्या मिरवणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं ती आता मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकांना आता सुरुवात होताना दिसत आहेत। ही दृश्य गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची आहे। मुंबईचा राजा म्हटल्यावर या गणरायाचा थाट सुद्धा तसाच असतो। या गणरायाची आभूषणं बघा, रुद्राक्षाची माळ बघा हातातली आणि भव्य दिव्य अशी ही गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाची मूर्ती। आणखी माहिती याबद्दल घेऊयात, आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आता आपल्यासोबत आहे। अक्षय, काय लगबग बघायला मिळते या विसर्जन मिरवणुकीची? मुंबईच्या राजाची मनोभावे पूजा केल्यानंतर आता मुंबईचा राजा जो आहे अर्थात गणेश गल्लीचा बाप्पा विसर्जनासाठी सज्ज झालेला आहे आणि आपल्या मंडपातून मार्गस्थ झालेला आपल्याला सध्या मुंबईचा राजा मार्गस्थ झालेला असल्याचं पाहायला मिळत आहे। भाविक वृंदाची आकर्षक अशी भव्य दिव्य अशी मुंबईच्या राजाची मूर्ती जी आहे ती मंडपातून बाहेर काढण्यात आलेली आहे आणि मार्गक्रमण करत संपूर्ण लालबाग परळला वेढा घालत ती मूर्ती जी आहे ती गुंगाव चौपाटीपर्यंत पोहोचणार आहे। परंतु मंडळामधल्या गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या विसर्जन मिरवणूक सोहळ्याला पाहायला मिळत आहे। मुंबईच्या संपूर्ण आज रस्त्यावरती बाप्पाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती मोठ्या संख्येने दिसणार असल्याचं दिसणार आहे आणि त्याकरता आपल्या बाप्पाची एक झलक पाहण्याकरता लाखो भाविक जे आहेत ते मुंबईच्या रस्त्यावरती येताना पाहायला मिळतील। परंतु मुंबईच्या राजा म्हणून मान असलेल्या गणेश गल्लीच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सोहळ्याला जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अतिशय अशी सुरेख आणि सुबक अशी मूर्ती। ठीक आहे, बरोबर अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। तर गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची ही मिरवणूक आता मार्गस्थ होते आहे।